तुमच्याकडे पैसा किती त्याला किंमत नाही, तुमच्या सोबत लोक किती ती खरी श्रीमंती असते. वा, बरोबर आहे ना. एखादा माणूस आजारी पडस ना आयराने समजा 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 बरोबर काय ना आयराने समज म्हणजे मला उभाटी नाक लावजा मस्त मी पुरा गागर पाडाच मग. हा काय सांगत होतो, हे दोन प्रकारचे पेशंट दवाखान्यात जातात. एखाद्या पेशंटने डॉक्टरना सांगावं दादा तुमचं ऑपरेशन करायचंय, तुम्हाला कमीत कमी ₹1,00,000 खर्च येणार आहे. तर तो घरून निघताना ₹2,00,000 सोबत घेतो. ₹1,00,000 लागतात ना, 1,00,000 एक्स्ट्रा घेतो तो, पैसेवाले आहे तो. आणि एखादा माणूस अचानक आजारी पडला, दवाखान्यात गेल्याच्या नंतर डॉक्टरांना त्याचं ₹10,000 बिल काढलं. त्याच्या खिशात ₹10 नाही, त्यानं 10,000 कुठून आणायचे. एकाला ₹1,00,000 बिल सांगितलंय पण तो 2,00,000 सोबत आणतो, 1,00,000 एक्स्ट्रा ठेवतोय खिशात. पण परिस्थिती बघा ना, पैसे दोघांचे एकाकडे जास्त एकाकडे कमी आहे. पण ज्याले दवाखाना बिल भरायला पैसा नाही त्यांजोडे येणार गर्दी मात नाही. आणि जो की समा ₹2,00,000 लई जायले त्याला एक बिन आरड 3 दिन मागून नाही. कोण श्रीमंत म्हणशात? 10,000 वाला. कोण श्रीमंत? 10 रुपये. हा पण नेमकं खरी श्रीमंती ती आहे. पण काही लोकांची टेंडन्सी मानसिकता अशी झाली आहे काय, सब पैसे को मान दुनिया में पैसा बना भगवान, सब पैसे को मान दुनिया में पैसा बना भगवान. जिनके पास नहीं है पैसा उनको नहीं है मान, गरीब बेचारा पंडित होवे उनका करे धिक्कार. सब पैसे को मान दुनिया में पैसा बना भगवान, गद्दा भी हो सेठ सावकार उसको सलाम हजार, सुत पित नारी प्रेम करते हैं पैसा दे के जान. अरे सब पैसे को मान दुनिया में पैसा बना भगवान. जयदास कहे पैसा प्यारा भूल गए भगवान, पैसों के खातिर सब नारी नर देवत अपना प्राण. सब पैसे को मान दुनिया में पैसा बना भगवान. पण दादा सगळं काही पैसा करत नाही. आणि सगळं जर पैशाने केलं असतं तर कोरोना मध्ये लोक पेट्या भरून येत होते पैसे. ज्यांना नेलं त्यांना नेलं, काही गरीबना उघडा फिरणार तरी कोरोना होऊ दिना नाही. जादूगर आहे त्यो, त्याच्या बाहेर चालता येत नाही, त्याच्या बाहेरही जाता येत नाही. म्हणून काय करायचं, शरण त्याला जायचं, त्याच्याशिवाय पर्याय नाही. पण ते शरण कसं जायचं सांगेल तत्पूर्वी सांगावं वाटतंय, महाराज भगवंताच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा झालेली आहे. आणि आजची कीर्तनाचे यजमान आहेत श्री कैलास छबाजी वागचौरे, ग्राम विकास अधिकारी. कुठेच आहेत? बसले साहेब, वरात करा. वा वा, क्या बात. नाही म्हणजे मी का बरं विचारून घेतो त्याचं कारण असं आहे, माले बोलावणार काय हाल का ते राहा. हा ते पण तुमच्या डोक्यातून काढून जाईल. कारण आमचेच कीर्तनकार सांगतात भैया तुम्ही तर आता सांगितलं ना महाराज, पैसे काय करायचे, एक दिवस मरायचे. ते पण सिद्ध करून देईल काय घेतोय असं. तर आता तो वेळ खर्च करायचा नाही, मला महत्वाचा अभंग सोडवायचा नाही का. कारण मी असा माणूस आहे, मी चालच ना ते माझी निशाणी नाही सोडत. विठ्ठल विठ्ठल कीर्तनासाठी उपस्थित महाराज मंडळी आणि ज्यांनी मला खूप आग्रहाने कॉल केला, आमचे नारायण बाबा म्हणले काही करा. म्हणलं महाराज तुम्हाला यावं लागतंय, आमच्या साहेबांची इच्छा आहे, आमच्या गावकऱ्यांची इच्छा आहे की तुम्ही आला पाहिजेत. म्हणलं हरकत नाही, सेवकाचं कामच आहे. बरोबर आहे की नाही. ज्यांना धंदा मजुरी आहे त्याला काय कोणा का करणार का बेटा, निंदानं भेटो का कुरपानं भेटो, चला रोज सुटायला पाहिजे आपला. आणि त्यांच्या अनुषंगानं मला तुम्हा मातापित्यांचं दर्शन घडलं आणि येतं तोपर्यंत पूर्ण आजारी पडून गेलेला आहे. काय ना कंटिन्यू कार्यक्रम असल्यामुळे मला आज तर उठलंही जात नव्हतं. पण मी पण देवाच्या समोर शपथ घेतलेली तारीख मी टाळणार नाही. देवा मी जिवंत असल्यावर कीर्तनाला पोहोचतोच. हा मरी गो का समजले उन्हाने त्या दिन मरी गई गो. पण जिवंत आहे तोपर्यंत तारीख काढणार नाही, माझा शब्द आहे. आणि थकवा होता पण माझ्यासोबत आलेले आमचे मोठे दादासाहेब मधुकर भाऊ झोडगेकर आणि त्यांचे सोबत आलेले अजून माझे भैया साहेब, दोघंही लोक मला गाडीमध्ये बसवलं आणि आणलं इथपर्यंत. आणि आल्याच्या नंतर वातावरण बघून मन प्रसन्न झालं. काय ना वक्ता श्रोत्या विना नाही. कितीही ज्ञानी महात्मा असेल, तो कितीही ज्ञान ओकत असेल, पण ऐकायला तुम्ही नसल्यावर काही किंमत नाही आहे. बरोबर आहे की नाही. म्हणून वक्ता किती मोठा असू दे, ऐकणारे श्रोते सुद्धा असले पाहिजे. आणि ऐकणारे श्रोते नुसते असून चालत नाही तर असे पाहिजे. हा नाही ते मग काय नाही, चाल द्या मारा वय घ्या 2 तास आवरा मारा. म्हणजे मधमा काय होईल याला काहीच माहित नाही. पिचेस यावर आखीदा काय. तसं नाही, बोलणं कळलं पाहिजे तर बोलण्याला अर्थ आहे.
नाहीतर उगाच मी बडबड करेल आणि लोक नुसता टाइम बघू रे अप्पा परत खाऊ दे रे ओ काका. बाकी लोक म्हणता मन देत असं आमले. मी सांगायचं ना मी कीर्तन नंतर जेव्हा जाऊ द्या महाराज पहिले भोजन मग नंतर भजन. आप आहे मग पहिले पोटोबा आणि मग पोटोबा रे पोटोबा. ज्याचे त्याचे भाव असतात नाही का. तर खरंच समाधान वाटतं तुम्हाला सगळ्यांना भेटून. आमचे महाराजीच निंबायतीकर महाराज माझ्या कथेला नेहमी असायचे. आमचे चंदनपुरीचे लक्ष्मण आबा त्यांच्यासोबत आलेले आमचे दासभोंते आहेत. गावातील भजनी मंडळ पेटी मास्तर बाबा विनेकरी बाबा आमचे गायनाचार्य बाबा मृदंगाचार्य बाबा गावातीलच भजनी मंडळ गाव मनाशेत बघा परिसरात अच्छा म्हणजे परिसरातून परिसरात गावातले परिसरातले वा वा गावातले पण आहेत परिसरातले पण आहेत. चांगले भजनं भेटतात नाही काय काय गावास चांगले तुम्हाला परिसर मग भजण्यात बटा परिसर मीच नाही भजण्यात ना इथला गाव मस्त तयार कर टाका. कारण आहे ना मी कालच्या दिवशी कीर्तनाला होतो का परवाच्या दिवशी अंमळनेरकडे कीर्तनाला होतो. म्हणजे अर्थात हे तर बिचारे चांगले साधे गुढेच लोक असतात भजनी मंडळमध्ये. सगळे हे महाराज आहेत ना छोटे महाराज यांच्या वयाचे होते सगळे महाराज. कमीत कमी 30 ते 35 एकाच गावाचे होते. न आळंदी जाता मस्त भजनं जात होते. म्हणतो हो इथला पोरे तयार होई घ्या तुम्हाला गावना जुना भजण्या चांगला होती गो म्हणतो. नाही तरुण पोरे नाही तयार होणार ना त्यांमागे मुकला जुना भजण्यास ना दुसरा काही गावेस ना बरं काही गावेस ना चांगला राहतो. बाकी ना गावेस ना पोरेने टाळली ना ठेव रे तू कदा वाजराय ना तू ठेव रे. मग तो पोऱ्याला असं वाटतं वाटताय आणि पेटी आणि पापातून डोका मग घालली मी चाललो. तयार करून घ्यायचं असेल आपलं धर्माचं कार्य टिकायला पाहिजे असं वाटत असेल तर मग आपण तयार करून ठेवायचं. बरोबर आहे. खूप मोठा वैद्य आणि त्याने जरी पोऱ्याला शिकाडा नाही नातूल शिकाडा नाही काय फायदा आहे. जर आयुर्वेदिक तुम्हाला कळतंय ना तर ते कोणाला तरी सांगून गेलं पाहिजे. म्हणजे कमीत कमी जय श्री राधे कमीत कमी बाबा ते ठीक द्या नारायण बाबा त्यामध्ये नाही ना बाबांनी जवळ बोलायला आवाज नाही राह म्हणे आमले त्यातली एवढी मदर जागाच्या नाटे बटाली काय काय एवढी जागा आहे ना आता बाबा आवाज नाही राहणार महाराज पुढे भरपूर जागा आहे ना मध्ये तुम्ही मला फक्त माईक ते तोंड मागायला राहायचे तेवढा. सगळेच फोन करू राहिले आवाज स्पीकर इकडे बांधला तर आवाज जास्त झाला. इकडे या ना इकडे या मध्ये काय होत नाही. कीर्तन ऐकायला चांगलं आता फोन नका पुढे पुढे येऊन बसा. आता फोन नका करू. आपला बसेल लोकेशन होता का बसेल लोकेशन बाहेरवाला मंडपला बी बाहेर ना त्यातनं फोन राहणार नाही. बाहेरवालाच नाही काय अशा करू नका. कीर्तन ऐकण्यात मत माया या पुढे या भरपूर जागा आहे ना पुढे. हा ना भरपूर जागा आहे या ना काय फरक पडतो. आणि कीर्तन काय टाइमपासनं साधन नाही काकाश्री. कीर्तन टाइमपासचं साधन नाही. कोण ऐके कीर्तन बाकी नसले असं वाटत 10वी 12वी आपल्याला ते सांगतं महाराज कीर्तन आमनं काम नाही आम्ही सुशिक्षित येतो आप्पा हो 10वी 12वी शिकेलच पण तुम्ही स्वतःला सुशिक्षित म्हणता. आम्ही डिग्र्या चिलगाय चिडीलेत आले आमनं बी जाऊ द्या. कीर्तन एवढं सोपं आणि एवढं साधन नाही दादा. कीर्तन करावं माझ्या तुकोबारायांनी कीर्तन करावं तुकोबारायांनी आणि कीर्तनात येऊन बसावं राजे छत्रपती शिवरायांनी ही माझ्या धर्माची संस्कृती दादा. कीर्तन एवढं साधं सोपं नाही आलं पाहिजे. कीर्तन चांग होय अंग हरिरूप पण ते कवय कीर्तन माई बसत बरोबर आहे की कीर्तन माई बसत आपण घर बसून सांगतो ना आवाज कशाही नाही राहणार अजून रे. जय विठ्ठल कवय होईल खावा ना कवय चालू होईल आणि मी तवय शेवट 15 मिनिटं बंद करायला दिसत होता समजू दे आणि पंक्ती चालू आहे का असं. अरे कीर्तन ऐकायला इथलाच राहतं पंक्ती 7-8 उठी जातीस मावतच नाही. बराच गावेच मशे नाव दांगडू म्हणजे नुसता खावायला येतच लोक आपले सांगतं कसं आहे महाराज गरबी खायला तो पण प्रसाद आहे तो रे प्रसाद. मग प्रसाद इथला तिथला लिहावणार तू ते दाबी काय राहणार हो आप्पा. बाकी ना ते पत्र आहे बी गोया करले जातं उष्टने पाडू प्रसाद फेकापेक्षा करले चालू मला इथलं देवधर्म कळेल बाकी नसले तेवढं बरं आहे. आपण निमगाव मग कोणीच नाही तसा विठ्ठल विठ्ठला भगवंत प्रेमाचा उपवास या महाराजांनी प्रमाण घेतलं होतं. थोर प्रेमाचा भुकेला हाती दुष्काळ तयार तो प्रेमाचा उपवास त्याच्यावर तुम्ही प्रेम केलं ना तर तो सुद्धा तुमच्यावर प्रेम करतो. थोडक्यात असं म्हणेल असं तर जन्माला सगळ्यांना देवानच घातलंय. आपण सगळी देवाचीच लेकरं आहोत. तुम्ही माना अगर नका मानू. कारण गीतेमध्ये भगवंत सांगतात 15व्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात कृष्ण भगवंत ममई वांशु जीव लोके जीव भूता सनातन मन शस्त्राणी आणि प्रकृती स्थानी कर्षण. तुम्ही माना अगर नका मानू पण तुम्ही माझा अंश आहात माझी लेकरं आहात असं भगवंत म्हणतो. पण एका माईला 4 लेकरं आहेत
पण माईला तो पोरगा जास्त आवडतो जो शेवटी सेवा करतो. बरोबर आहे ना. वाटापाडा टाइमला ज्याने जास्त सेवा करेल रस्त्याला बिग खाण जास्त देवाना विचार करस माय. बाकी नाही डुप्लिकेट राहते मायावी. जो कायम करस ना त्यांना किडा पाटी आणि कधी मध्ये 100 रुपये दिलास ना मग तो कवय बी पैसा दिलास म्हणा. तेवढं बरं आहे तुम्हाकडे त्याच्या बाया नसते. पण तो देवा जो भक्त त्याच्यावर विशेष प्रेम करतो ना तो त्याच्यासाठी काही करायला तयार असतो. हा माझा एक अभंग आहे. साधा वय भक्ती काज नाही लाज धरी. तुकोबऱ्यांचा अभंग मी सोडतो त्याच्यामध्ये चिंतन मांडतो. पण भगवंत असा आहे की तो भक्तासाठी किती खालच्या लेवलचं काम करायला तयार असतो. तो प्रेमाचा उपवाशी तुमचं प्रेम तेवढं खरं असलं पाहिजे. पण खरं प्रेम करत असताना जसं माणूस मरतो ना मरताना त्याला दोन बाजू दिसतात. एकीकडे संसार दिसतो आणि एकीकडे भगवंत दिसतो. तुम्ही जर का जाताना शेवटचा जगाचा निरोप घेताना भगवंताकडे बघितलं तर नक्कीच स्वर्गाची प्राप्ती. पण तुमचं जर मन अडकत असेल मन बावड्याना कसं काय होईल भाऊ. मन बावड्याना दाखला लेकरेच येतो. तू जा रे आपण तू आवरील बरोबर स्वर्गाची प्राप्ती नाही. मग पुनरुपी जननम पुनरुपी मरणम नाही का. यात काल चक्रात पुन्हा फिरावं लागतं. बाजूला दोघी दिसतात पण तुम्हाला जर भगवंत दिसला की मग तिथं थांबा. मग इथं यायची गरज पडत नाही. भगवंताच्या नजदीक बोल नको बेटा. हो दीदी बोल नको बाई. हो सोनचिड बोल नको. हो दे हो माय म्हणा धंदा हो दे. कोण येऊन पायरे नको दांगडू घालू हो बाई. तिला काय विचार 2-3 वर्ष शेती बुकरे म्हणे तुमचं. भगवंताशी नातं जोडायचं. मग जर नातं जोडायचं असेल मुलगी बघायला जातात काही पोरं 10-15 पोरी बघतात. किती 10-15 पोरी बघतात. पण लग्न कोणा एका सोबतच होतं. बरोबर आहे की नाही. लग्न कोणातरी एका सोबत होतं. तसं आपण जन्माला आलोय आणि जन्माला आल्याच्या नंतर कोणत्या तरी एका देवाला आपुलसं करायचंय. जसं पोरगी बघत असताना तुम्ही कोणी पोरं 4-4 पोरी बघतात 5-5 पोरी बघतात. कोणी 10-10 बघतात. आता काय ते राहिना नाही बा. इथलं 10 नाही जसे तशी फक्त जीवच पाहिजे करा बोल. आता काय देखा देखी ना काही हिशोबच राहिले. बेटी जेमतेम राहिना ते का नापसंत करा विषय नाही. हा पण पोरगी बघायला गेल्याच्या नंतर तेवढं हुशारीनं सुद्धा बघायला पाहिजे. एक पोरगी बघायला गेला बाबाजी पोरगी देखायला गेला. एक पोरगा त्यांना सांगितलं त्यांना मित्र होता बाप होता आणि भाऊ होता. 4 लोक झाले होतात पोर देखायला. पोरगी आली पाणी देऊन गेली. पोहे आणलं पोहे दिलं. पोरगी चालली गेली. बापानं विचारलं म्हणे भाऊ बावड्या पोरावणी कर तुले. बावड्या पोरावणी करे बावड्या सर माय राही नाव आधी विषय हो ते बरेल कर माझा अतिशय मन ठरेल मी बावड्यात सांगत. भाऊ ओ बावड्या पोरावणी कर तुले. एक बी नाही 2 बी नाही. बावड्या 1 नाही 2 नाही बोले. बापले असं वाटणं मला सर माय राही नावी. मोठा पोऱ्याला म्हणे विचारे तुम्ही बावले त्याला पोरावणी का. तो मोठा भाऊ ना म्हणे बावड्या पोरावणी कर तुले. 1 बी नाही 2 बी नाही. मी बी मोठा भाऊ आहे मला सांगाल सर मावस होईन म्हणे. मग मित्र होता सांगे म्हणे मित्र म्हणे तू तरी विचारायच मित्रले त्याला पोरावणी का. तो मित्र उन्हा म्हणे भाऊ बावड्या तुला पोरावणी का. मी पोरत की नाही म्हणे. मग तू का पोहे कावा लिहिलं होता. हो बाणट सुरत ना पोरत की नाही काय करा तू कवच ना. जे जाय ते बरंच आहे. आता त्या लोकेशन स्वयंपाकला आले जेवणले बशी ना मी इशारा करतेच होतो दखली जो पोर. हा म्हणे आता उन्हात ताट्या भाऊ जेवणले बशी घ्या तरी सुद्धा या ना पोर दाखा माचित नाही खावा माचित होतं यानं. पोरगी घेऊन येतं ताईन वरण 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 करत टाकू का वरण देऊ का वरण. तो मित्र म्हणे बावड्या पोरुनी देखील बरं रे. बावड्यान देखी पोरले इथलं देख बावड्याने पोरगर मागुशी गे तवलुगून देख बावड्या. पोरगर मागुशी गे तवलुगून देखी राहायचा. पडदा टाकेल रास ना दरवाजा मा. बावड्याला असं वाटे हवा मा कवय उचकी कवय दिकी इथला नितात फेर राहता बावड्या दाखा. बावड्यानं फक्त दरवाजाकडे चित होता कवय पोरी येईन बा असं. आणि जवळ पोरगी येऊन येतं काही भात 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 अहो पूर्ण तोंड की पोरणी बाट तेव्हा यान शिरा उचला वरण मा काले आहे राहता. अहो पोरणीकडे दकीन वरण मा शिरा कालाय राहता. पोरणी देखील ना हसत निघाय. त्या मैत्रिणी उभ्या होत्या तिने का बरं म्हणे इथली का भाशी राहील दिदी म्हणे. माय म्हणे बानट सुरूत ना वरण मा शिरा कालाय काय राह बावड्या असा गणच उलगेल राहत. आलोय कशासाठी
आलोय कशासाठी? ज्या कामासाठी आलो ते काम व्यवस्थितरित्या झालं पाहिजे, बरोबर आहे ना? प्रेम बघितलं नाही तोपर्यंत झालं नाही, पण बघितल्याच्या नंतर इतकं प्रेम, बातमावरण कालाव का शिरामा कालाव ते सुधारणा नाही त्याला, बरोबर आहे ना? हा, थोडा टाइम मोबाईल बंदच करले काका, ठीक आहे? ते बिन माय बापना लेकरू कोई विरडी पडस ना, हाई मोबाईल इतलं बेकार छे ना, त्याशिवाय जीवन बी नाही पटस ना, ते जीवनमा जरुरी वय जायचे, पण त्याला कितलं वापरा नाही मी मुद्दा नशे, कारण इथलं येडच आहे ना काका श्री. मी एकदा बसनो कीर्तन लेकरू बॅग बिग ठी म्हणे, तू घर ना मालक मंजुरी बस ना म्हणे, महाराज आपल्याकडे जेवण शे म्हणतो. हा ना मला माहिती, त्यामध्ये बॅग घर ठेवायचे काका म्हणे. महाराज बाई इथली डोकं उठाडशे ना, पाहुणा दखत नाही, पै दखत नाही, कोणावर बी सुटी पडस म्हणे, कवय बी इज्जत उतार, कवय बी डोकं लावस, पण मी नाम सोडलेले म्हणे तिला, येडीनगत करस म्हणे. आता म्हणे डोका फिट होई गेली, येडीनगत करत वाच. नेमका रात्री जेवण लेबर त्या भाऊ ताट ठेव, मला ताट ठेव, त्यांनी एक घास उचला, मी एक घास उचला, त्यांनी एक घास उचला, तो ताटवरते नव्हती पयाला लागले, जिना वाटेन 10 बावर मना बी ध्यान मावणं यानं पहिले सांगितलं होतं, मन बाई येडी याला राहू दे, माल कुठे टाकी म्हणता ऐकली, मी बी ध्यान मागे पो. तो म्हणे का हो महाराज तुम्ही का बोलणार? म्हणतो तुम्ही पैउनात मी बी पैऊन. अहो महाराज खाली रेन ना प्रॉब्लेम आहे म्हणे, वर बोलालो. हो काका अरे खाले सांगित देता रे, जिना मात पाय मोडले तू नाही इथला जीव तोडीन पैरून आम्ही. या मोबाईलच नाही इथलं येडं करेल लोक इसले कल्पना बाहेर. आणि नुसतं मला फक्त पॉईंट द्यायचा तुम्ही, नुसतं पॉईंटवर मी 1 तास बोलू शकत. या मोबाईलच जर सांगा ना इथला सत्यानाश करेल या मोबाईलच नाही, म्हणजे एक जण नाही म्हणजे नाही आकाश परिस्थिती तिची इथला येडा जायचे ना लोक मोबाईल. एक भाऊ मोबाईल चालवता चालवता दुसरा घर मागूशी घ्या, त्याचा संबंध नाही कोणा घर माहिती असं, दुसरा घर मागूशी घ्या. व्हॉट्सअप चालवता चालवता जाईन मस्त खुर्चीवर बटली ना, आई बहीण बी टीव्ही दकामा येडी होती, येईल बी असं वाटलं मग मला कधून आई तोंडत दक नाही चहा टी देणे. आई बहीण ये टीव्ही दकामा येडी आणि आपला भाऊ येत मोबाईल दकामा येडा. ती बहिणी चहा टी दिनी, चहा बनायची कप बरीच नाही, टीपॉयवर ठी दिना यांसमोर चहा होणार, तो कप उचला पेवान टाइमले वर दको. हो म्हणा बापरे पिऊ की दुसरा घर नाही रे भाऊ म्हणे, मी ते दुसरा घर माही जायचे. हा जीवलीन पयाला लागणार, जर घर मालक पुन्हा कोणचाडाशिवाय राहणार नाही म्हणे, जीवलीच नाही पयाला लागला तिथला मग घर ना खरा मालक इरांता. अहो भाऊ ना निघा ना गाव त्यांना घुसाना गाव दारमा अहो ते थरथर घ्या कोणचाडाशिवाय राहा नाही म्हणे, घेणं नाही देणं नाही कसं काय होणार भाऊ. अहो थरथर कापी राहता तिथला मग तो घर ना मालक म्हणे, तो बी व्हॉट्सअप फेसबुक चालायला तो म्हणे मी का तुम घर माही गो म्हणे, म्हणजे त्याला बी माहित नाही कोणा घर माही राहिनो असं. कितला येडापणाशी आहो, कितला येडापणाशी. मोबाईलच ना काहीच खरं राहिलं नाही शेष. आपण नुकसान सांगू का मोबाईलने काय काय शेष. पहिले जर कधी नवरा बायकोने भांडण होय ना महाराज, नवरा बायकोने जर भांडण होय ना, पोरगी पत्र लिखे माय बापले, ते 3 दिन मग पत्र पोहोचे आणि 3 दिन मग माय बाप ना ते पत्र लागेल, मग त्या माय बाप पत्र वाचत नाही, मग ती पोरले आखो पत्र लिखत नाही, सांगेत बहीण आपला शेतीना कामे चालू शेत आता तुम्ही बापना काय जमणार नाही, तुम्ही बापना बडे शेतीना आवराने का 8 दिन मग वाटलाय दिसू. पत्र येवाना 3 दिन जावाना 3 दिन आणि शेतीना 8 दिन म्हणजे 15 दिन नंतर बाप लेवाल जाय. पोरणी लढाई होईल बरं नवरान सांगे. अहो बाप पोरले लेवाल जाय, त्याला पक्क माहित होतं लढाई व्हायला म्हणजे मला पाणी सुद्धा प्यावायला चालाव नाही पोरले लेणी आणि निघ नसे. अहो पोरले लेवायला जायला बाप खुर्चीवर बटना, ती बहीण तताईन लई म्हणे आवडी आवडी डब्बी म्हणे पप्पा तुम्हाला जवाईन काही मला कानमाना बनाई देणार नाही. म्हणजे काय माहिती का, सवय मोबाईल होतात नाही ना जास्त फारक त्या बिवय येते, कारण अहो मोबाईल ना इथला सत्यानाश आहे. थोडं का माणूस नवरा बोले ना पप्पा हे मला गाण गाण शिव्या देत आहेत. हो बहीण गाण गाण नाही, हो बहीण 33 पिढ्या उद्धार कर देते पहिला मता तून गाण गाण सध्या कथा जाते. पण या मोबाईलच नाही इथला सत्यानाश करेल. मला मोबाईल दे का गंडू का फिरत पण त्याशिवाय दखत बी नाही. आता काळाची गरज आहे, फक्त प्रमाण ठेवायचं त्याला. हो काय सांगत होतो, जर का तुम्ही भगवंत सांगत असेल की भूतलावर येणारा प्रत्येक जीव माझा अंश ही आपण सुद्धा मान्य करायला पाहिजे की आपण देवाची लेकरं आहोत. मग देवाची लेकरं आहोत, मग देवावर प्रेम किती करायचं हे पण महत्वाचं आहे आणि कोणत्या देवावर करायचं हे पण महत्वाचं आहे. किती प्रेम करायचं. जन्माला आलेल्या लेकराला थोडा तर रांगायला लागलं बरं, 2-4 महिन्याच्या नंतर 5-7 महिन्याच्या नंतर पोरग रांगायला लागलं, वर्ष 1.5 वर्षाचं मुलगा झाल्याच्या नंतर एकीकडे एखादी हिरोईन उभी करा, एकीकडे एक हिरोईन उभी करा आणि त्या बाजूला त्याने काळी सावळी रंगणी माय उभी करा. ते पोरग कोणकडे जाईल, मायकडे. म्हणजे ते लेकरू सुंदरतेला महत्व देत नाही, तो त्याच्या मायला महत्व देतो. त्याची माय कशी असली सावळ्या कलरची असली तरी ती त्याची माय. या तसं आपण लोकांनी भगवंतानं जन्माला घातलंय ना, तर आपल्याला जन्माला घातल्याच्या नंतर तो आपला खरा बाप आहे, तो आपली खरी माय आहे. आणि खरं तर कृष्ण भगवंताचे चरित्र वाचलं तर खरा तो आपला नवरा आहे नाही का. म्हणून आपण त्याच्यावर प्रेम केलं पाहिजे, कारण त्यांना आपल्याला जन्माला घातलंय, त्यांना आपल्याला पाठवलंय. फक्त पाठवलंय जन्माला घातलंय ना, तर आपण करायचं काय, देवाला आपलंसं करायचंय. तुम्ही म्हणसान महाराज देवाला आपलंसं करून काय फायदा, त्याच्यापेक्षा नातेवाईकांना जवळ करतो.
माझ्या लेकर पोरांना जवळ करतो, त्यांना दूर करा असं मी अजिबात म्हणणार नाही. त्यांना जरूर जवळ करा. पण दादा, त्यांच्यापेक्षा सुद्धा विशेष प्रेम करणारा तो आहे जगाचा मालक. तुम्ही म्हणसान कसं काय? जो डायरेक्टर असतो ना, पिक्चरचा डायरेक्टर दिसत नाही, पण त्याच्याशिवाय स्टोरी पण नाही. तसा भगवंत दिसत नसेल, कदाचित आपला नजरेचा दोष आहे तो. भगवंत दिसत नसेल पण त्याच्याशिवाय जीवन नाही. म्हणून जीवनामध्ये ना आपण नातं टिकवायला एवढं घाबरतो, तुटायला एवढं घाबरतो. किती घाबरतो सांगू का? तुमचं काहीतरी अर्जंट शेतीचे काम आहेत आणि तशा प्रसंगाला एखादा कोणीतरी नातेवाईक आजारी पडला किंवा मित्र आजारी पडला किंवा कोणाची तरी बाई डिलिव्हरी झालेली आहे किंवा कुठं मैत झालेली आहे आणि तुम्हाला जाणं गरजेचं आहे. तिथं तुम्ही विचार करतात म्हणा पण टाइम नाही, पण नाही जर गवते आपला काय म्हणेन. बरोबर आहे ना? कदाचित तुमच्या खिशात पैसे नाही कपडे घेण्यासाठी, भाड्यासाठी, तरी तुम्ही दुसऱ्याकडनं 1000 रुपये उचलतात. नाही कपडा ते 200 रुपये तरी आत्मा घालना पडते पुन्हा बद्दल. आणि भाडा थोडं 200-400 रुपये म्हणजे 500 रुपये दुसरा पैन उचलतात तुम्ही. एक माणसाचं मन धरण्यासाठी तुम्ही किती 500 रुपये उचलतात. तुमच्याकडे वेळ नसल्यावर सुद्धा वेळ खर्च करतात, तो भाग वेगळा. पैसे नसल्यावर उचलून खर्च करतात, तो भाग अजून दुसरा. एका माणसाचं मन राखण्यासाठी इतकं सगळं करतो. आणि हे ज्यांचं मन राखतो ते करतात काय करतात ते? तुम्ही 10 धाव चांगलं काम करा, 1 धाव नाही म्हणत्या, जाऊ द्या हो तो काय काम नाही, ऐन टाइमला नाही म्हणते ना. दोष काढतात की नाही? मग आता सांगतो, ज्यांच्यासाठी आपण इतकं करतो, करू नका असं म्हणत नाही बरं, मला फक्त पटवण्यासाठी सांगावं लागते. करू नका असं दुमत नाही. माझ्या बापानं माझ्यासाठी करून ठेवलं, पुढच्या पिढीसाठी मी करून ठेवणार आहे. तुम्ही करून ठेवलं, तुमच्या मायबापानं तुमच्यासाठी करून ठेवलं. हे तर चक्र करावंच लागेल. पण ते करत असताना आपण आलोय कशासाठी त्याचा विसर नाही पडला पाहिजे. आपण आलोय कशासाठी? तर भगवंताला आपुलसं करण्यासाठी, भगवंताचं चिंतन करण्यासाठी आपण आलोय. पण आपण ते विसरलोय. मग ज्यांच्यासाठी एवढा राब राबतो, जर रस्त्यानं चालत असताना एखाद्या लारीवर, एखाद्या दुकानावर तुम्हाला आवडती वस्तू दिसली आणि तुम्ही भाव विचारला तर 100 रुपयाचा येते. 100 रुपयाची वस्तू खायच्या वेळेस नजरेच्या समोर पहिले आपलं परिवार येतं, आपले लेकरं येतात. 100 रुपयानं 1 लाख जातो, त्यांनापेक्षा बांधली होती म्हणून पोऱ्या बी खायली. बरोबर आहे ना? आवडती वस्तू सुद्धा तुम्ही एकटे खात नाही, पोरासाठी किंवा पत्नीसाठी किंवा पोरीसाठी. बरोबर आहे ना? करू नका समाजात दुमत नाही, जिवडा असलाच पाहिजे. पण मला फक्त पटवायचंय, लक्षपूर्वक ऐका. ज्या पोरासाठी तुम्ही आवडती वस्तू खाल्ली नाही, माझा मुलगा पण खाईल माझ्यासोबत, एवढं जीव मारतात. इतका जीव मारू किती करतात तुम्ही ऐकत नसते तरी. कमीत कमी गरीब सुद्धा पोरासाठी 10, 12, 15 लाखाचं घर बांधतात. पैशावाला असला तर करोड रुपयाचा बजेट असतो. ज्या पोरासाठी तुम्ही 50 लाखाचा बंगला बांधतात, त्याचं मन राखण्यासाठी, त्या पोरासाठी 50 लाखाचा बंगला बांधल्याच्या नंतर तुम्हाला छोटा मोठा आजार होऊ द्या, कॅन्सर वगैरे, TB वगैरे असा काहीतरी आजार होऊ द्या, घरात आवाज दिल्याच्या नंतर कोणीच दिसत नाही. मग तुम्ही पाणी प्यायचंय, कोणी दिसत नाही, आवाज दिला कोणालाच ऐकायला आलेलं नाही, म्हणजे घरात कोणीच नाही. मग तुम्ही स्वतःच जा माठाजवळ जाऊन माठातून पाणी काढा. पाणी घेत असताना तुमच्या पोरानं तुम्हाला बघू द्या. ज्या पोरासाठी 50 लाखाचा बंगला बांधला, जीव मारून त्या पोराच्या समोर माठाला हात लावताना पोराने बघितल्याच्या नंतर बापाला पोरगा सांगतो, पप्पा तुम्हाला काही कळतंय का? माझी लहान लेकरं आहेत, तुम्ही माठाला हात लावला, तुम्हाला आजार कसला, काय करताय तुम्ही? ज्या पोरासाठी 50 लाखाचा बंगला बांधला, त्या पोरानं 100 रुपयाच्या माठाला हात लावू दिला. आणि दादा करायचं कोणासाठी नाही?